नमस्कार, स्वाद रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत असा गाजर हलवा जो एकदा खाल्ला की अजून हवासा वाटेल, अगदी हलवाई स्टाईल। हिवाळा सुरू झाला आणि गाजराच्या मिठाईचा सुगंध नाही आला, असं कसं होणार? चला तर मग बनवूया झटपट आणि टेस्टी गाजर हलवा। जर तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करा। तुमच्या एका लाईकमुळे मला नक्कीच प्रोत्साहन मिळेल। यामध्ये आपल्या शरीराला असणारे फायदे मी सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग येथे अर्धा लिटर मी दूध उकळवून घेतलेलं आहे। हे दूध आपल्याला उकळत ठेवायचं आहे आणि आटून घ्यायचे आहे। दुसऱ्या गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तूप घ्यायचं आहे आणि या तुपामध्ये 1 किलो किसलेला गाजराचा किस घालून चांगलं परतून घ्यायचं आहे। आता ही गाजरं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। 1 किलो होती, स्वच्छ धुवून मगच किसलेले आहेत। हा पूर्ण गाजराचा किस आपल्याला तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे। आता जरी कढई भरलेली दिसत असली तरी हा गाजराचा किस शिजून कमी होतो। येथे तुम्ही पाहू शकता, झाकून ठेवल्यामुळे थोडासा गाजराचा किस शिजलेला आहे। आता यामध्ये आपण जे आटवून घेतलेलं दूध आहे ते यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। याच्यामध्ये 1 किलो गाजराला मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध आपल्याला थोडं आटवून घ्यायचं आहे आणि मग त्या आटवलेल्या दुधामध्ये हे गाजराचा किस आपल्याला शिजत ठेवायचा आहे। जोपर्यंत दूध आटत नाही तोपर्यंत हा गाजराचा किस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। पूर्ण दूध आटल्यावरच आपल्याला त्यामध्ये साखर ॲड करायची आहे। येथे मी 2 कप साखर घातलेली आहे। साखरेमुळे अजून साखर विरघळून अजून पाणी सुटते। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार साखर घ्यायची आहे, कमी अधिक गोड। त्यानंतर पुन्हा शिजत ठेवायचं आहे। आता यामध्ये ड्राय फ्रुट्स, काजू, बदाम, पिस्ता असे ड्राय फ्रुट्स मी घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचे आहेत आणि पुन्हा हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। हा गाजराचा हलवा आपल्या आरोग्यासाठी खूप असा उत्तम आहे। गाजरामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर असते, त्यामुळे आपली दृष्टी सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते आणि त्वचेसाठीही हे खूप फायदेशीर आहे। म्हणून हा गाजराचा हलवा आता सीझनमध्ये बनायलाच हवा। याच्यातलं पूर्ण पाणी आटल्यानंतर आपण याच्यामध्ये वेलची पूड ॲड करतोय। हे पाणी आटल्यावरच सुकत आल्यानंतर ॲड करायचे आहे। त्याच्या आधी केले तर त्याचा सर्व सुगंध निघून जाईल। तुम्ही पाहू शकता आता याच्यातलं सर्व आपला गाजराचा हलवा पाणी सर्व आटलेलं आहे आणि पूर्ण सुकत आलेलं आहे, सुकलेलं आहे। पाहू शकता मस्त असं आपल्या चमच्यामध्ये घेऊन तुम्ही खायला रेडी असा हा आहे। ह्या सीझनमध्ये हा बनवायलाच हवा, कारण आता ताजी अशी मस्त लाल लाल गाजरे बाजारात येतात। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो कमेंट ही करा आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनला दाबा। धन्यवाद।